हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ श्रेयसमध्ये मी श्रेयस तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश स्टँडर्ड 5th लेसन बी अ गुड लिसनर. तर मग स्टार्ट करूया. बी अ गुड लिसनर. लिसनर म्हणजे ऐकणारा, ज्याला श्रोता असेही म्हणतात. म्हणजे एक चांगले श्रोता बना. It is important to be a good listener when you are learning a language or when you are dealing with other people. Good listener म्हणजे चांगला ऐकणारा. लँग्वेज म्हणजे भाषा. लर्निंग म्हणजे शिकणे. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे. जेव्हा तुम्ही एखादी भाषा शिकत असता किंवा इतर लोकांशी संपर्क करत असता, म्हणजे त्यांच्याशी भेटता बोलता, तेव्हा चांगला श्रोता असणे महत्त्वाचे असते. आर यू अ गुड लिसनर? तुम्ही चांगला श्रोता आहात का? यू कॅन फाइंड इट आउट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेल्या प्रश्नांवरून तुम्ही हे ओळखू शकता. 1. When you are listening to someone, do you look at the person or do you turn your head away or toy with something else? जेव्हा तुम्ही कोणाचं तरी ऐकत असता, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीकडे बघता की दुसरीकडे बघत असता की काहीतरी खेळत असता. गुड लिसनर्स लुक ॲट द स्पीकर. जे चांगले लिसनर असतात ते बोलणाऱ्याकडे पाहतात. स्पीकर म्हणजे बोलणारा. 2. Do you pay attention to what the speaker is saying? Pay attention म्हणजे लक्ष देणे. स्पीकर काय बोलत आहे त्याकडे तुम्ही लक्ष देता का? गुड लिसनर्स पे क्लोज अटेन्शन टू द स्पीकर. गुड लिसनर असतात ते स्पीकरकडे पूर्णपणे लक्ष देतात. 3. Do you make any special efforts to understand the speaker? तुम्हाला स्पीकरचे बोलणे समजून घेण्यासाठी जास्त एफर्ट्स म्हणजे मेहनत घ्यावी लागते का? Here are some of the things that will help you understand the speaker better. इथे काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्हाला स्पीकरचे बोलणे समजून घेण्यासाठी मदत करतील. If you hear some new or unfamiliar words, try to guess their meaning from the context. अनफॅमिलियर म्हणजे माहीत नसलेला, अनोळखी. स्पीकर बोलताना जर एखादा नवीन माहीत नसलेला वर्ड तुम्ही ऐकला तर त्या सेंटेन्सला समजून त्या वर्डचा काय अर्थ असू शकतो ते तुम्ही गेस करू शकता. इथे एक पिक्चर दिले आहे. त्यात हा बॉय या गर्लला काहीतरी सांगत आहे. ही गर्ल अगदी लक्ष देऊन ऐकत आहे. आपण बघूया हा बॉय तिला काय सांगत आहे. Please bring me the vase that has pink roses. तो बॉय म्हणतो, प्लीज मला वेस घेऊन ये ज्यामध्ये पिंक रोजेस आहेत. इट्स ऑन द डायनिंग टेबल. ते डायनिंग टेबलवर आहे. वेस मीन्स त्या गर्लला वेस म्हणजे काय माहीत नाही, त्याचं मिनिंग माहीत नाही, पण तिला पिंक रोजेस म्हणजे काय ते माहीत आहे. मग ती विचार करते, अ बेड ऑफ रोजेस, अ काइंड ऑफ पॉट, अ फ्रॉक. मग ती अर्थ लावते आणि तिला समजतं वेस म्हणजे पॉट ज्यात पिंक रोजेस आहेत. म्हणजे तिला समजतं की आपल्याला पिंक रोजेसचा पॉट घेऊन जायचा आहे. यू कॅन ट्राय टू गेस व्हॉट द स्पीकर विल से नेक्स्ट. तुम्ही स्पीकरकडे लक्ष दिलं तर तुम्ही अंदाज लावू शकता की स्पीकर आता पुढे काय बोलेल. Try to keep listening even when you feel that you do not understand the speaker or even when you disagree with the speaker. स्पीकर काय बोलत आहे हे तुम्हाला समजत नसेल किंवा त्याच्या बोलण्यावर तुम्ही सहमत नसाल तरी सुद्धा तुम्ही स्पीकरचं ऐकत राहण्याचा प्रयत्न करा. Wait for the speaker to finish what he is saying. स्पीकर जे काही बोलत आहे ते बोलणे पूर्ण होईपर्यंत तुम्ही थांबा. Then you can get your doubts clarified by asking polite questions. मग नम्रपणे तुमचे प्रश्न त्याला विचारून
तुमचे डाऊट्स, तुमच्या शंका क्लिअर करा. Do not feel shy or afraid to ask questions if you do not understand what is being said. Shy म्हणजे लाजणे, afraid म्हणजे घाबरणे. जर तुम्हाला त्यांचे बोलणे समजले नसेल तर तुम्ही प्रश्न विचारायला लाजू नका किंवा घाबरू नका. Put your questions to the speaker politely. तुमचे प्रश्न स्पीकरला नम्रपणे विचारा. Sometimes it helps to note down important words or points even as you listen. कधी कधी तुम्ही ऐकलेले महत्त्वाचे वर्ड्स, पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करा, लिहून ठेवा. Lastly, it also helps to keep thinking about what you heard. शेवटचं म्हणजे तुम्ही जे काही ऐकलं आहे त्याबद्दल तुम्ही विचार करत राहा. You may grasp the meaning of a difficult word or phrase later on. कधी कधी एखाद्या वर्डचा अर्थ लगेच कळत नाही, पण विचार केल्यानंतर तो समजू शकतो. So friends, if you like this video, please subscribe my channel and don't forget to press the bell icon. Thank you friends and bye bye.